हॅलो नमस्कार. तर मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे घरीच बनवलेलं हर्बल काजळ. तर इथं कोणतंही केमिकल नसलेलं हर्बल काजळ कसं बनवायचं हे मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर इथं मी कोणकोणतं प्रोडक्ट वापरलेलं आहे दाखवणार आहे. सर्वात आधी इथं मी एक पितळाचं ताट घेतलेलं आहे. त्यानंतर एक छोटा दिवा, एशेल तेल, एरंडेल तेल, महाक्याचा पाला आणि मी इथं ॲलोवेरा घेतलेला आहे. त्यानंतर एक रिकाम डब्बीसुद्धा मी इथं घेतलेली आहे. तर सर्वात आधी इथं मी 2 पंती वापरलेले आहे, कारण की माझी जी पंती आहे ती छोटी आहे आणि जे माझे ताट आहे ते सुद्धा इथं छोटं आहे. त्यामुळे इथं जास्त काजळी होण्यासाठी मी इथं छोटी पंती 2 पंत्या वापरलेल्या आहेत. तुमच्याकडे जर मोठे ताट आणि मोठी पंती असेल तर तुम्ही एक वापरला तरीसुद्धा चालतं. आता जी वात आहे ती मी इथं थोड्या वेळासाठी मी इथं एशेल तेलामध्ये भिजत ठेवणार आहे, कारण जी वात आहे ती व्यवस्थित पेटते. इथं तुमच्याकडे जर तांब्याचं किंवा पितळाचं ताट नसेल तर तुमच्या घरी जे अवेलेबल असेल ते वापरला तरीसुद्धा चालतं. स्टीलचं वापरला तरीसुद्धा चालतं. तर इथं आरतीचं ताट असतं ते वापरलं तरीसुद्धा चालतं. तर सर्वात आधी इथं मी महाक्याचा जो पाला आहे तो स्वच्छ धुवून घेतलेला आहे. महाक्याचा पाला इथं ओळखायचा कसं, तर महाक्याचं जे पान असतं ते खूप हार्ड असतं आणि त्याचं जे रस आहे ते इथं हातावरती चोळल्यानंतर एकदम डार्क असं कलर तयार होतो आणि जिथं पाण्याचं जास्त प्रमाण आहे त्या ठिकाणी हे झाड उगवतात. तुम्ही पाहू शकता इथं किती डार्क असं झालेला आहे जो रस आहे तो. आता मी इथं जो ॲलोवेराचा गर आहे तो काढून घेतलेला आहे. आता ह्याचे मी छोटे छोटे तुकडे कट करून घेत आहे. आता जो महाक्याचा पाला आणि जो ॲलोवेरा आहे तो मिक्सरला वाटून घ्यायचं बारीक असं. आता तुम्ही हे मिक्सरला लावताना ह्यामध्ये अजिबात तुम्ही पाण्याचा वापर करायचा नाही. आता तुम्ही पाहू शकता एक बारीक असं पेस्ट तयार झालेली आहे. आता इथं जो ताट आहे तो घ्यायचा आणि त्याला पालथी घालून त्याच्यावर जी पेस्ट आहे ती सगळीकडे व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं. आता इथं सगळीकडे व्यवस्थित पसरवल्यानंतर जी पेस्ट आहे ती पूर्णपणे वाळवून घ्यायची, ताटावर वाळवून घ्यायची. आता मी इथं वाळवण्यासाठी मी उन्हामध्ये ठेवलेली आहे. थोड्या वेळासाठी उन्हामध्ये ठेवून द्यायचं, जोपर्यंत वाळत नाही तोपर्यंत. आता इथं बघा तुम्ही वाळलेली आहे जी पेस्ट आहे ती. आता इथं मी छोटी छोटी 3 वाट्या घेतलेल्या आहेत, ज्यावर माझं जे ताट आहे ते व्यवस्थित बसतं. आणि इथं मी दोन्ही बाजूंनी पंती लावून घेतलेली आहे आणि त्याच्यावर असं ताट ठेवायचं. ताटामध्ये आणि पंतीमध्ये जास्त अंतर ठेवू नये, असं ठेवून द्यायचं, कारण की जास्त अंतर ठेवल्यामुळं काजळी जी आहे ती जमा होत नाही. आता इथं पंती जी आहे ती पूर्णपणे विझलेली आहे. तुम्ही पाहू शकता हे काजळी किती छान असं जमा झालेली आहे. आता इथं जे जमा झालेलं जे काजळी कार्बन आहे ते मी एका वाटीमध्ये काढून घेत आहे. इथं एका वाटीमध्ये काढून घेतल्यानंतर तुम्ही चमच्याच्या सहाय्याने जी काजळी आहे त्याला क्रश करून घ्यायचं. इथं मोठे मोठे तुकडे असतात म्हणून त्याचं बारीक असं क्रश करून घ्यायचं चमच्याने. आता ह्यामध्ये मी एरंडेलचं तेल घालत आहे. तुम्ही हवं असेल तर तूप वापरलं तरीसुद्धा चालतं. आता इथं मी अगदीच अर्धा चमचा इथं एरंडेल तेल वापरणार आहे. एकदम जास्त नाही घालायचं,
वाटल्यास तुम्ही नंतर ॲड केला तरी चालतं, पण एकदमच जास्त तेल ॲड करायचं नाही। आता इथे एक घट्ट असं पेस्ट तयार करून घ्यायची। आता हे जे काजळ आहे तुम्ही एक रिकाम्या डबीमध्ये भरून ठेवू शकता आणि तुम्ही हे वर्षभर वापरलं तरी सुद्धा चालतं। जे काजळ आहे ते लहान मुलांसाठी वापरलं तरी सुद्धा चालतं। एकदम आयुर्वेदिक आणि नैसर्गिक इंग्रेडियंट्स पासून बनलेलं आहे, त्यामुळे काहीच होत नाही लहान मुलांच्या डोळ्यांना। तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक अँड शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।